नमस्कार मंडळी, राम राम. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या या नवीन रेसिपीमध्ये. हे बघा, ही आहे लाल माठाची भाजी. तर अगदी सहज पावसाळ्यात ही उपलब्ध होते बाजारामध्ये. तर मलाही ही भेटली, मी घेऊन आले घरी. आणि अगदी आपण जसं तांदूळ पुंजऱ्याची भाजी खातो ना, किंवा त्याचे जसे फायदे आहेत ना, तसे ह्याही भाजीचे खूप फायदे आहेत. हे बघा, ही अशी तांबूस रंगाची दिसते आणि याच्या पाठीमागचा भाग पण बघा असा दिसतो. समोरून थोडासा हिरवट असा भाग दिसतो, पण पाठीमागून बघितलं ना पूर्ण असं वाईन कलर बोलतो ना, तपकिरी रंगाचा, तसा त्या टाईपमध्ये दिसतो. तर हे बघा, अशा पद्धतीने मी हे कवळे देठ होते म्हणून मी पूर्ण त्याचे देठासहित घेतलेले. आणि इथं 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आणि याला व्यवस्थित बारीक चिरून घेते. आणि ह्या भाजीचं एक खासियत म्हणजे यामध्ये ज्या लोकांना रक्त कमी आहे किंवा हिमोग्लोबिन खूप कमी प्रमाणात आहे, त्या लोकांनी ही भाजी अवश्य खा. कारण यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप जास्त असतं. तसंच कॅल्शियम किंवा पोटाचे जे कुठले आजार आहेत ते या भाजीमुळे खूप कमी होतात. तसेच तुम्ही ही म्हणजे लहान मुलांनासुद्धा खूप फायदेशीर अशी भाजी आहे. तर तुम्ही नक्की तुमच्या आहारामध्ये ही भाजी अशी म्हणजे तुम्हाला भेटली तर नक्की आणा आणि बनवून खा. हे बघा, सर्व भाजी माझी चिरून झाली आणि मी स्वच्छ धुवून हीच भाजी चिरली आहे. तर त्यासाठी नंतर चिरणार नाही, मी आता धुणार नाही परत. चिरून झाल्याच्या नंतरनं सुरुवातीलाच धुवून घेऊन गाळणीत त्याचं पाणी गाळून चिरून घेतलं होते. इकडं कढई धुवून घेऊन गॅसवरती गॅस चालू करून ठेवलं आहे. एक पळी, एक आणि अर्धी पळी म्हणजे असं 1.5 पळी तेल टाकून घेते. आणि तेल मस्त गरम झाल्याच्या नंतरनं यामध्ये आपल्याला ज्या आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या ना, त्या थोडं जाडसर ठेचून घेतल्यात आणि तेच टाकून घेते. थोडासा हलकासा लाल कलर आला ना याला की यामध्ये मी टाकून घेते. प्रत्येकाची कशी भाजी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते ना. कोण कांदा टाकतं, हिरवी मिरची टाकतं. मी फक्त सप्पक, जसं आपण तांदूळ पुंजऱ्याची सप्पक भाजी करतो ना, त्या पद्धतीने बनवणार आहे. तुम्हाला जर यामध्ये मिरची टाकायची असेल तर तुम्ही मिरची चिरून पण टाकू शकता किंवा ठेचा वाटून पण टाकू शकता. तर अशा पद्धतीने लसूण आणि हे भाजी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण भाजी मस्त अशी मिक्स करून घेणार आहे. हे बघा, पाहू शकता व्यवस्थित मिक्स करून झाली आपली भाजी. आता तर याला थोड्या वाफ काढून घ्यायची आपल्याला. तर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. थोडंसं परत एक वेळेस फिरवून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने. आणि गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवा. जास्त हाय पण नको आणि जास्त लो पण नको. कारण हाय केलं तर तुम्ही भाजी करपण्याची शक्यता असते. कारण आपण याच्यामध्ये पाणी टाकणार नाही आहेत. जर गरजच पडली तरच टाकून थोडंसं शिंतोडे म्हणजे शिंपडणार आहोत. झाकण ठेवून घेऊन एक 2-3 मिनिटाने परत वाफ काढून निघालेली आपण बघायची आहे. आणि परत एक वेळेस भाजी असा व्यवस्थित मिक्स करून पाहायची आहे आपल्याला. तर यामध्ये थोडंसं जर तुम्हाला वाटलं की भाजी कोरडी दिसते आपली, तर थोडंसं हाताने असं हलकंसं पाणी शिंपडून घेऊ शकता तुम्ही. हे बघा, अशा पद्धतीने मी म्हणजे कसं थोडीशी भाजी ड्राय वाटते, त्यामुळे मी पाण्याचा शिंतोडा असं मारून घेते भाजीवरती. हे बघा, कारण पालेभाज्यामध्ये काय होतं, आपण अगोदर जर मीठ टाकलं तर मग पालेभाज्या ह्या दिसायला जास्त दिसतात पण नंतरनं खूप कमी होतात. त्यासाठी आधी मीठ नाही टाकायचं आहे. मी सगळ्यात शेवटी मीठ टाकणार आहे. हे बघा, पाण्याचा शिंतोडा मारल्याच्या नंतरनं भाजी पूर्ण अगदी दिसायला पूर्ण कढई भरून दिसत होती, पण आता पाहिलं तर भाजी अगदी किती कमी झाली आहे ती. त्यासाठी तुम्ही भाजीमध्ये, पालेभाज्यामध्ये कधीही मीठ टाकताना सर्वात शेवटी टाका, कारण खारट होण्याची शक्यता असते. त्यासाठी मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं आहे. हे बघा, पाहू शकता अशा पद्धतीने सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. वाफ काढून झाली आहे यामध्ये. आणि तुम्हाला जर शेंगाचं कूट आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. मग मला इथे शेंगाचं कूट आवडतं, तर मग कसं ते भाजलेले शेंगदाणे असतात ना, ते दाताखाली जाडसर असं कूट आलं ना, खूप मस्त लागतं. तर त्यासाठी मी इथे थोडंसं शेंगदाण्याचं म्हणजे 2-2.5 चमचे टाकून घेणार आहे. हे बघा, भाजी अशी मस्त आपली वाफवून झाली आहे. त्यामध्ये शेंगाचं कूट टाकून घ्यायचं आहे, जाडसर असं वाटून घेतलेलं खलबत्त्यामध्ये. हे बघा, टेबलस्पून टेबलस्पूनचा म्हणजे आपला जो पोहा खायचा चमचा असतो पोह्याचा, त्या चमच्याने 2.5 चमचे टाकून घेतलं आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते भाजीमध्ये. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही हे स्किप केलं तरी पण चालेल. असं कंपल्शन नाही आहे की टाकलंच पाहिजे, नाही टाकलं तरीही चालेल. भाजीची चवच इतकी अप्रतिम आहे की त्यापुढे शेंगाचं कूट टाकलं काय नाही टाकलं काय एकच आहे. त्यासाठी तुम्ही नाही टाकलं तरी पण चालू शकता. त्यानंतर आणखीन एक वेळेस म्हणजे जे शेंगाचं कूट टाकले आपण ते भाजीमध्ये व्यवस्थित त्याचं
फ्लेवर येण्यासाठी आपल्याला झाकून घ्यायचं आहे. नंतर परत झाकण काढून अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला भाजी आपली शिजली आहे का नाही असं बोटाच्या साहाय्याने जे पानं आहेत ना ते दाबून बघायचे. हे बघा, पाहू शकता आपली भाजी आता मस्त अशी शिजली आहे. अगदी खायला खूप मस्त लागते. तुम्ही भाकरीसोबत ही भाजी खाल्लात ना खूप मस्त लागते. तर नक्की ट्राय करून बघा. आणि तर मग हे बघा, मी एका प्लेटमध्ये काढून घेते. बघा दिसायला किती कलरफुल आणि कलर इतका सुंदर येतो ना या भाजीला. अगदी असं वाटतं की बीट खिसून टाकलं की काय या भाजीमध्ये. इतका कलर, तांबूस असा कलर येतो याला. आणि खूप मस्त दिसायला जितकी छान दिसते ना तितकीच खायला चव अप्रतिम झालेली. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि लहान मुलं, यामध्ये मिरची नाही वापरली त्यामुळे लहान मुलं खूप आवडीने खातील. तर नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी आजची कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा. त्यामुळे काय होईल, मी ज्या कुठल्या नवनवीन रेसिपी चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि एक लाईक तर बनतोच, कारण तुमचा एक लाईकसुद्धा मला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतो.